सध्या शाळेला सुट्ट्या आहेत, त्यामुळे संध्याकाळचा चहा ठेवला की मुलांचा हमखास प्रश्न असतो की आई, आज नाश्त्याला काय बनवतेस? मस्त कुरकुरीत काहीतरी बनव. म्हणूनच दुपारचं जेवण झालं की मुगाची डाळ भिजत घालून ठेवली. इथे मी पाऊण कप मुगाची डाळ घेतले. सालीसकटची जी डाळ असते ती घ्यायची आहे. या कपाने मी डाळ मोजून घेतले. आता ही डाळ एका बाऊलमध्ये काढून घेतली मी. आता त्याच कपाने मी पाव कप इथे उडदाची डाळ घेतली. इथे मी साली शिवायची जी डाळ असते ती घेतले, पण सालीसकटची डाळ मिळते, ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तीच इथे वापरा. त्याच्यामुळे रेसिपीला खूप मस्त टेक्स्चर येईल. आता या डाळींमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्यात. या डाळींवरती भरपूर पावडर असते, तर ती सगळी निघून जायला हवी, म्हणून 3 वेळा मी ही स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर याच्यातलं सगळं पाणी मी काढून टाकलं आहे. आता ही डाळ भरपूर पाणी घालून मी 2 तास भिजत ठेवली होती, तर अगदी मस्त सॉफ्ट झाले. डाळ भिजल्यानंतर आता याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे, म्हणून इथे चाळणीवरती मी अशी निथळत ठेवले डाळ. 5 मिनटं अशीच ठेवून द्यायची, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि डाळ कोरडी होईल. आता 5 मिनटानंतर डाळीमधलं सगळं पाणी निघून गेलं आहे. ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर इथे लक्षात ठेवा, मिक्सरचं जे मोठं भांडं असतं तेच इथे घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये डाळ जाडसर वाटली जाते. तुम्ही जर बारीक भांडं घेतलं तर डाळ अगदीच बारीक होईल. आपल्याला तशी डाळ नको आहे, आपल्याला जाडसर ही डाळ वाटून घ्यायची आहे. तर पहा, अगदी परफेक्ट अशी ही डाळ वाटून झाले. थोडीशी जाडसर आहे. तर आता ही वाटलेली डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेते. सगळी डाळ इथे मी आता बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता यामध्ये घालण्यासाठी भाज्या आपण चिरून घेऊया. तर इथे मी सुरुवातीला कांदा चिरून घेते आणि घरी असलेल्याच भाज्या इथे मी चिरून घेतल्यात. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला, यानंतर शिमला मिरची घेतली, किसलेला गाजर घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली चिरलेली. आता या सगळ्या भाज्या या डाळीमध्ये घालायच्या आहेत आणि याबरोबरच तुम्हाला ज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता, किंवा ज्या नको असतील त्या भाज्या तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कोबीसुद्धा घालू शकता, स्वीटकॉर्नचे दाणेसुद्धा इथे तुम्ही घालू शकता. या सगळ्या भाज्या मी यामध्ये घातल्यात, याबरोबरच कोथिंबीरसुद्धा घातली. आता यामध्ये हे किसलेलं आलं घालायचं आहे. साधारण अर्धा इंच आलं मी किसून घेतलं. आता इथे मी हा बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवला होता, याचा रंग बदलू नये म्हणून, तर हा घालते. हा सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर बटाटा तुम्ही नाही घातला तरी चालेल, किंवा याऐवजी तुम्ही दुधी किसून घातला तरी चालेल. इथे मी सगळा बटाटा घातला आहे, याच्यातलं पाणी सगळं पिळून टाकलं आणि कोरडा करून मग घातला. आता यामध्ये आपण काही मसाले घालूया, म्हणजे आपली रेसिपी आणखी चटपटीत होईल. तर इथे आता मी चवीप्रमाणे मीठ घालते. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचे यामध्ये, आणि अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घालते. आमचूर पावडरीमुळे खूपच मस्त टेस्ट येते. तर आता हे हलक्या हाताने आपण एकजीव करून घेऊया. आता यामध्ये आपण काही अख्खे मसाले कुटून घालणार आहोत. तर 1 चमचा इथे मी धने घेतलेत, यानंतर 1 चमचा बडीशेप घेतले आणि अर्धा चमचा मी जिरं घेतलं आहे. तर हे आता आपण कुटूया असं आणि घालूया, म्हणजे ते दाताखाली आल्यानंतर खूपच छान लागतं. तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे जाडसर वाटून घेऊ शकता. तर इथे मी या छोट्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेत. तर हे आपण यामध्ये घालूया आणि आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला सुरुवातीला याला बाइंडिंग नाही असं वाटेल, पण जसं मिक्स करत जाल तसे याला बाइंडिंग येते. आज आपण याचे मंगोडे बनवणार आहोत, तर त्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी बनवूया. तर टोमॅटोची आपण चटणी बनवणार आहोत. तर यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी. यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे, स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर. यानंतर थोडासा पुदिना घातला, हिरव्या मिरच्या घातल्यात थोड्याशा. यानंतर इथे मी आलं आणि लसूण घातले. यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी चिरून घेतला आहे. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे.
याबरोबरच यामध्ये मी 1 चमचा लिंबाचा रस घातला आणि आता ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर थोडंसं पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली. मस्त अशी ही चटणी तयार आहे, जी आपल्या मंगोड्यांबरोबर खूपच छान लागते. तर आता ही चटणी बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. आता जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये 1 मोठा चमचा गरम तेल घालायचं आहे. तर कढईमध्ये मी मंगोडे फ्राय करण्यासाठी तेल गरम करत ठेवलं होतं, त्यातलंच 1 चमचा तेल इथे मी घातलं आहे. तर तेल गरम होतं तर सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि आता याचे आपण छोटे छोटे मंगोडे बनवणार आहोत. तर तेलात सोडताना असे गोल गोल आकार द्यायचा आणि मग सोडायचे. जर तुम्ही भजीसारखे सोडाल तर ते तेलात कुस्करतील. तर पहा असे गोल बनवायचे आणि इथे मी तेल कढईमध्ये आधीच गरम करून ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम आहे आणि गॅसची फ्लेम आता मी स्लो केली आहे. तर आता हे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि एका वेळेस जास्त सोडू नका. आणि तेलामध्ये हे सोडल्यानंतर लगेचच आपल्याला हे चमच्याने हलवायचे नाही आहेत. थोडेसे हे फ्राय होऊ द्या आणि नंतर मग याला आपण उलटून घेऊया. तर हे मंगोडे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच फ्राय करायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत फ्राय होतील. तर असे पहा मस्त रंग यायला लागला आहे आणि अगदी क्रिस्पी व्हायला लागलेत. तर असा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर आपण हे मंगोडे काढून घेऊया. तर याच्यातलं तेल निथळून हे काढून घ्यायचे. तर असेच उरलेले सुद्धा मी फ्राय करून घेते. तर मस्त असे हे मंगोडे तयार आहेत, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. आणि आपण याबरोबर जी कोथिंबीर, पुदिना आणि टोमॅटोची चटणी बनवली त्याबरोबर हे अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की करून पहा. संध्याकाळच्या चहाबरोबर काहीतरी क्रिस्पी खायचं असेल तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. वरून क्रिस्पी आहेत आणि आतून अगदी सॉफ्ट आहेत आणि चवीला तर खूपच मस्त आहेत. यामध्ये आपण भाज्या टाकल्यात त्यामुळे मुलंसुद्धा हे खातील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.